होते आणि यासाठी जर आपण ही टेक्निक वापरली नसती तर किडनीची एक रक्तवाहिनी बंद पडली असती आणि ह्या टेक्निकला मी वॉशिंग्टन येथे प्रदर्शित केली होती आणि याला न्यू टेक्निक म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. व्हेरी नाईस. नाही, खरं तर हे विचारण्याचा मागचा उद्देश हाच होता की कारण सर्वसामान्यतः आम्हाला माहिती नसतं की नवीन नवीन जसं तंत्रज्ञान येत असतं तसे बदल देखील होत असतात, पण डॉक्टर ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळत असतात त्या गोष्टीची माहिती देखील सर्वसामान्यांना करून देणं हे जास्त आवश्यक आहे, नाही का डॉक्टर? आता आपला जो पूर्ण विषय झालेला आहे की वाढत्या वयामध्ये वाढतं जे हृदयरोगाचे प्रमाण आहे तरुण वयामध्ये, तर डॉक्टर तुम्ही सगळ्या तरुणांना, एक तरुण तुम्ही देखील आहात, तरुण कार्डिओलॉजिस्ट आहात, तर तुम्ही सगळ्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता? सर्व तरुण पिढीला एक सांगू इच्छितो की आपण देशाचं भवितव्य आहात. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये खूप मानसिक तणाव किंवा खूप श्रम आहेत, मानसिक श्रम आहेत, पण या तणावातनं आपण प्रत्येक स्वतःसाठी 40 मिनिटं काढायची आहेत आणि कुठलंही जेवण करताना 4 वेळा विचार करायचा आहे की आपण हे खाल्ल्यानंतर आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे का. 40 मिनिटं, आपण 40 मिनिटामध्ये आपले 30 ते 40 मिनिटं रोज ब्रिस्क वॉकिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपण धूम्रपान किंवा सिगरेट सेवन करत असाल तर आपण कृपा करून हे थांबावं, कारण की मी पाहिलं आहे 30 वर्षाला हार्ट अटॅक आल्यानंतर पेशंटला स्वतःला समजत नाही की हा नेमका अटॅक आहे का नाही. तो ॲडमिट व्हायची तयारी दाखवत नाही, तो म्हणतो की मला अटॅक येऊ शकत नाही. 30 वर्ष वय आहे माझं, पण इतके पेशंटची माझ्याकडे लिस्ट आहे की ज्यांना मी हार्ट अटॅकच्या 25 ते 30 वर्षात मॅनेज केले आहेत. तर सर्वांनी आपली काळजी घ्यायची आहे. हार्ट अटॅक येऊ नये यासाठी डेफिनेटली माझी वेबसाईट आहे www.drrahulpatil.com. यावर जाऊन डेफिनेटली आपल्या हृदयाची आणि हृदयाच्या पेशंटची माहिती मिळेल आणि अटॅक येणं कसं प्रिव्हेंट करायचं या संदर्भात सर्व डिटेल्स कळू शकेन. आणि आय थिंक नक्कीच 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 डॉक्टर, तुम्ही हे सगळी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर मैत्रिणींनो, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्यांनी असंच म्हटलं आहे की आपण प्रत्येक युवकाने हे बलदंड झालं पाहिजे, तरच आपण संपूर्ण आपल्या भारत देशाला प्रगतीपथावरती नेऊ शकतो. डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या व्यायामामध्ये तुम्ही जर मनापासून लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या जे तरुण वयामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण आहे आणि भारत आपला ह्या झपाट्याने पुढे झाला ह्या देखील क्षेत्रामध्ये, अर्थातच हार्ट अटॅक सारख्या ह्याच्यामध्ये आजारामध्ये देखील नंबर 1 क्रमांकावर तो जाऊ लागलाय. तर आपल्याला जर ह्या अशा गोष्टींपासून दूर राहायचं असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. माझं नाव सचिन स्वामी आहे. मी 28 वर्ष माझे वय आहे. माझ्या वडिलांना 58व्या वर्षी हार्ट अटॅक आला होता. त्याच्यानंतर मला 2009 रोजी छातीत दुखणे, दोन्ही हात ओढून धरणे आणि घाम फुटणे असं दिसल्यानंतर मी डॉक्टर श्रीगिरी यांच्याकडे ॲडमिट झालो. त्यांनी माझे सर्व तपासणी केल्या. त्यानंतर डॉक्टर राहुल पाटील यांना कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी मला माझे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट एन्जिओग्राफी करण्यास सांगितले. एन्जिओग्राफी केल्यानंतर माझ्या डाव्या रक्तवाहिनीत पूर्णपणे 99% ब्लॉकेजेस आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी मला कुठलेही हे न करता एन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय दिला आणि एन्जिओप्लास्टी माझे 2 ऑक्टोबर 2009 रोजी झाले. त्याच्यानंतर आज 2 डिसेंबर 2018 रोजी पूर्णपणे आज मी बरा आहे आणि माझे सर्व TMT वगैरे टुडे आज पूर्णपणे नॉर्मल आहे. आज मी नॉर्मल जीवन जगत आहे. ते फक्त डॉक्टर श्री राहुल पाटील यांच्या कारणामुळेच मी व्यवस्थित आहे आणि आजपर्यंत त्यांनी दिलेले सर्व माझे ट्रीटमेंट व्यवस्थित आहे. पथ्य पाणी त्यांनी जे सांगितले त्या पद्धतीने मी आज पूर्णपणे व्यवस्थित आहे. मेरा नाम चन्नप्पा गुड़ी है. मैं बेसिकली जमखंडी से हूँ, कर्नाटका. मैं यहाँ पुणे में 15 साल से हूँ. मैं इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ और पंचशील रियलिटी में एज ए इलेक्ट्रिकल इंजीनियर काम करता हूँ. मेरा इसमें लास्ट जून 11 तारीख को मॉर्निंग में हम लोग शिरडी जाने वाले थे.
तो हम लोग वही तैयारी में थे, तभी एकदम सीवियर चेस्ट में पेन चालू हो गया। तो घर में देखा 10 मिनट पेन ज़्यादा हो गया, तो भाई को फ़ोन किया, तो गाड़ी में डायरेक्ट नोवेल हॉस्पिटल गए। स्वेटिंग थोड़ा स्वेटिंग थोड़ा ही था, तो फ़ोन किया तो गाड़ी लेके हम लोग हॉस्पिटल आए, नोवेल हॉस्पिटल आए। तो उसके बाद में वहाँ पे चेक किया, बाद में डॉक्टर राहुल पाटिल आए, तो उन्होंने चेक करके एंजियोप्लास्टी करने के लिए सजेस्ट किया। तो वो एंजियोप्लास्टी होने के बाद बेटर फील होने लगा। हॉस्पिटल पहुंचने के बाद डॉक्टर साहब ने चेक किया और मेरे रिलेटिव्स को बताया कि सीवियर हार्ट अटैक है, उस पर एंजियोप्लास्टी करना पड़ेगा। तो उन्होंने तुरंत एंजियोप्लास्टी किया 20 मिनट्स में। तो उसके बाद मेरा पूरा पेन कम हो गया और मैं रिलीफ महसूस किया। उसके बाद में 2-3 दिन मैंने हॉस्पिटल में था, तो उसका ब्लड थिन करने का मेडिसिन चालू था। तो उसके बाद 4 दिन के बाद रिलीव किया। घर पे जाके मैं अभी नॉर्मल ज़िंदगी जी रहा हूँ, जो रेगुलर एक्टिविटीज़ था वो भी सब करता हूँ, काम पे जाता हूँ, एवरीथिंग अभी ओके है। और मेरा अभी हार्ट फंक्शन नॉर्मल है। मेरा 52 है, नॉर्मली वो 55 रहता है। तो मैं अभी नॉर्मल ज़िंदगी जी रहा हूँ, अभी कुछ प्रॉब्लम नहीं है। अभी मेडिसिन चालू है, वो भी थोड़े दिन के बाद बंद हो जाएगा। अभी मैं परफेक्टली ऑलराइट हो जाऊँगा। डॉक्टर साहब से पूछा कि ये मैं कुत्ता मेरा घर में किसको, ये अभी पहली बार मुझे हुआ है, मेरे घर पे किसको भी नहीं था। और मैं सिगरेट भी नहीं पीता हूँ, कुछ नॉनवेज खाता नहीं हूँ, दूसरा कुछ ये नहीं है। तो डॉक्टर साहब ने बताया डायबिटीज़ नहीं है, बीपी नहीं है। हाँ, डायबिटीज़ नहीं है, बीपी नहीं है, फिर भी क्यों हुआ? तो डॉक्टर साहब ने बताया कि कुछ इसके वजह से वो ब्लड क्लॉट हो गया था। तो उन्होंने वो पूरा निकाल दिया और स्ट्रिंग डाल के ऑपरेशन कर दिया, एंजियोप्लास्टी किया। अभी मैं पूरा नॉर्मल हूँ। नमस्कार, माझं नाव शंकर मारुती कांबळे, राहणार खादून, तालुका खटाव, जिल्हा सातारा आणि सध्या सर्व्हिसला वेदांत हायस्कूल खादून येथे मी प्रयोगशाळा परिचर म्हणून आहे। माझं 18 नोव्हेंबरला छातीत फार दुखलं, पाठीत जास्त दुखायला, काळा इथे घाम वगैरे प्रमाणाच्या बाहेर सुटलं। त्याच्यानंतर मी 18 नोव्हेंबरला संजीवनीमध्ये ॲडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी लगेच राहुल पाटील यांनी येऊन माझे एंजिओग्राफ केलं। त्याच्यानंतर मी रुबीमध्ये जाऊन त्या दिवशी इतकं घाम वगैरे सुटला, छातीत दुखायला लागलं, जर पाठ वगैरे दुखायला लागली जास्त, इतकं प्रमाणात की कळा वगैरे इतके आल्या की प्रमाणाच्या बाहेर। मग मला असं वाटलं काहीतरी होतं आहे मला, म्हणून मी राहुल पाटील यांच्याकडे रुबीमध्ये ॲडमिट होऊन लगेच माझे 3 स्टेंट बसवले। आत्ता मी म्हणजे काही त्रास नाही मला, व्यवस्थित मी कामावर वगैरे जातो, व्यवस्थित फिरतो वगैरे, काही त्रास नाही मला आता। 7 महिने झाले, 7 पूर्ण मला 7 महिने झालेले आहेत आता सध्या। टेस्ट वगैरे सगळं चालू आहे, व्यवस्थित औषध वगैरे झालं, पण दुखत नाही आता सध्या, व्यवस्थित काम वगैरे हजर होते कामावर। Here today we have a gentleman who is 26-year-old who is in telecommunication, who don't have any risk factors like diabetes, hypertension, no family history of heart disease. The only risk what he belongs is 1.5 year of smoking 3 to 4 cigarettes, what he says. And let us ask him what symptoms he had today. Yes. Tell. I had a very severe kind of a chest pain. So after that, like it was the sweating that came out, everything from means the entire body was like it was just shivering or something, some kind of a thing, and the pain was very much severe. Okay. For him, actually the diagnosis was made as extensive anterior myocardial infarction. Echocardiography revealed ejection fraction of 38%. Talking to medical people, his department, we consider for primary angioplasty considering his young age. And the first picture of primary angiography was showing 100%. If you see it here, this LED is proximally totally chopped off. It's a big artery. Then, in his case, what I did, okay,
In this case, what I did was I put a guide wire across the lesion, and then I used a device called as thrombus suction device. This is a device which can remove thrombus, and if you see carefully, I have removed a huge thrombus from his coronary artery. The thrombus removal is the latest way of doing angioplasty in 21st century. Now, after opening up the artery, we have got TIMI-3 flow, and now I am going for stenting. So just remove the stent 428. Open it. Give us the ITP. We are all ready for angioplasty with the stent. Here is a stent which comes from Abbott Vascular, named as Zions V, and we have a size of 428 here. Open. Here we have a stent. Come. When it can come. So this is a stent which I have positioned across the lesion. Negative. Finally, fantastic result with no residual stenosis anywhere. It's a 4-O stent and deployed at 12 atmosphere, almost the size of 4.25. We have got TIMI-3 flow, which is what we want to achieve. And if you ask him, he is pain-free now. Yes, Abhi? No, not paining. Not paining at all. Not paining at all. So it's really worth doing primary angioplasty for a young person who has suffered extensive anterior myocardial infarction. And I feel, as we have done angioplasty first 2 hours of time, almost third hour of his pain, I feel he will get maximum benefit from it and he will get normal LV function. So that is what we aim to. Hi, my name is Abhijit Singh. A bit louder. Basically, I had a very severe kind of a chest pain some 3 days back, that is on the 21st of December 2010 during my office time. So it was like the pain was very much severe, the chest pain, which further resulted into a very big sweating kind of a thing and pulling of nerves like on both the hands. The nerves were pulling and there was some problem in the the shoulders and the back. So after that I took a decision, as the pain was very much severe. So I took a decision to be moving into a very very renowned hospital in this particular locality. Rather I would say in Pune, like the Nobel Hospital, where I got admitted. Within 2 to 3 minutes, I was taken into the emergency ward where I was treated because I was not in condition to say anything. Like I was the kind of pain that I was having, like I couldn't say anything. So it was like the kind of medical attention that was given to me within 2 to 3 minutes. Like the ECG was done, some medication was given, some kind of I believe morphine or something was given to me. So to give me immediate relief out of there. After that, again I was shifted to the ICU of
the Nobel Hospital, very much okay. Where I was and the worst part with me was that I came to this hospital with someone who I didn't know. Someone who helped me, who saw me in pain, he just dropped me at the hospital. No relatives or something, my colleagues, no one was here. So in that case, the decision to get it admitted to the emergency, to the ICU, till to do the angioplasty. So everything was done by the decision, and everything was done by Mr. Dr. Rahul Patel. So it was like the saving of a life was more important to them than to see what are the forms or some particular some admission fee and all these things, for which I will be grateful to them till I am living in this very world. So my special thanks to them. And after today is the 4th day I am in this hospital. So once the angioplasty was done, I was under like the pain was gone in a minute, and it was from till that time it is a pure satisfaction kind of a thing. Till now I'm feeling means everything is okay with me, and I also believe the things which has been which resulted in this kind of a things was due to smoking, cigarette smoking. So what I would like to appeal to you guys, other persons, like, as you say, smoking kills. Yeah, it really kills. It really kills. Now you just listen to Mr. Singh, who is just 26 years old. He has never even married. Just yet to start his career. He is practicing in a communication company who belongs from Calcutta. He is from West Bengal. He just lives alone, no blood relation. And such young guy who comes to the hospital with acute major heart attack involving LAD artery at its proximal portion. The statistics says that 30% of people, they die in first 1 hour. He came at right time. It was first 3 hours of his chest pain. There was no single person in the family who could able to give the consent, high risk consent, no admission form, no deposits, nothing. And I would like to say that the owner of the hospital, we will call it as the managing director of the hospital, gave consent. No, he is a young boy, he should go ahead and do angioplasty. So we took a decision, directly took him to cath lab. I did primary angioplasty to him, and he did very well. Now his heart function is very good, he is pain free. And what he says, what he appeals to all of you is that smoking is very dangerous, and only risk factor which he has is smoking. Now he has promised us that he will stop and quit the smoking, as nicotine is the worst form of poison every person takes when he smokes, and heart attack has why the age has come down in heart attack incidents is smoking. Stress. He says that he has a lot of stress during his work. Stress and smoking were the two major factors in his case to get a heart attack at the age of 26. His ancient days, heart attack used to be elderly people's disease, but today it has come down. So I will say that we should take lesson from Mr. Singh, and everyone is not lucky as Mr. Singh to reach a hospital. Everyone is not lucky to get a hospital which gives treatment without any deposits. Because angioplasty, as everyone knows, it has cost him almost 2 and 2.5 lakh rupees. But with thanks to the hospital management who has helped us in doing this. Thank you very much. माझे नाव भदाने लक्ष्मण पुंडलिक, मुक्काम पोस्ट दुसाने, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मला 1 महिन्यापासून आवाजाचा फरक पडतो आहे, घोगऱ्या आवाज येतो आहे आणि
1 महिन्यापासून दम लागतोय. तर मला डॉक्टर साहेब राहुल पाटील यांनी मला शिर्डीला नेलं. तिथं मला हे ऑपरेशन करतात. आता आपण यांच्याकडनं ऐकलं हे मिस्टर भदाने ज्यांचं वय साधारणतः 26 वर्ष आहे. त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ आहे. त्यांचं प्रामुख्याने पहिलं लक्षण म्हणजे आवाज घोगरेपणा असं होतं. त्यांच्या गेल्या 2 महिन्यापासून आवाजात बदल झाला आहे. त्यांचा आवाज खूप घोगरा झाला आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून त्यांना चालताना दम लागतो. त्यांचं चालणं कमी असल्यामुळे दम लागणं हे लक्षण त्यांचं नंतर आलं आहे. त्यांचे आम्ही जेव्हा कम्प्लीट इव्हॅल्युएशन केलं त्यामध्ये असं दिसलं की त्यांची मायट्रल व्हॅल्व म्हणजे डाव्या साईडच्या जळकामध्ये सिव्हिअर स्टेनोसिस आहे. क्रिटिकल ब्लॉकेज आहे आणि त्याला कारण रुमॅटिक हार्ट डिसीज आहे. रुमॅटिक हार्ट डिसीजमुळे त्यांचा मायट्रल व्हॅल्व एरिया 0.4 स्क्वेअर सेंटीमीटर झाला आहे आणि हा वन ऑफ द व्हेरी रेअर सिंड्रोम म्हणतो आपण त्याला, ऑटनर सिंड्रोम, ज्याच्यामध्ये पेशंटच्या डाव्या कप्प्याला सूज आल्यामुळे, लेफ्ट ॲट्रियमला सूज आल्यामुळे ती सूज मागे लॅरिंजियल नर्व प्रेस करते, वेगळा आवाज होतो. तर आपण आज त्यांची इथं BMV प्लॅन केली आहे ज्याच्यामध्ये बलून मायट्रल व्हॅल्व्होलोप्लास्टी करणार आहे. म्हणजे मायट्रल वॉल बलूनने उघडून ती करणार आहे. त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ आहे तर ती थोडीशी आम्हाला डिफिकल्टी असणार आहे BMV करायला. पण आय थिंक की चांगला रिझल्ट यायला हरकत नाही आणि आपण पुढचं आपण नंतर पाहूया. मग ऑन केलं ऑन केलंस ना इकडे. This patient has severe mitral stenosis with mitral valve area of 0.4 square centimeter. He has a huge left atrium, and today we have planned his BMV here at Shirdi Hospital. So today we are planning his BMV. His mitral valve looks very suitable for BMV. Yeah. So today with me I have brother Kandekar who is assisting me for this BMV, and our technician, cath lab technician, introduce करतो. आणि Kulbaya is a very senior technician at Sai Baba Hospital. I am seeing him for last 5 years, and our helping assistant is Mr. Sonavne Chavan. Sorry, Mr. Chavan. Yeah. Just now we punctured his interatrial septum, and after interatrial septum we could able to see the image of left atrium. Nice image of left atrium and a good pliable mitral valve. Subsequently we are putting a wire here. Meters in height, so we are planning to give him a dilatation of 26 millimeter with a 26 millimeter balloon. So my balloon is already inside left ventricle, so I expect that he should get a good result in this case. Yeah. So if you see now, the balloon has nicely inflated from either side. The commissures are split very well. कसं वाटतंय तुला बदाने? छाती ओपन झाल्यासारखं वाटतं का? So he feels that his chest has been, the congestion has come down, and I expect in his case, once the left atrium size will come down, his hoarseness of voice will go over a period of 1 month. So I expect after follow-up that his voice will become normal. Yeah, thank you. मला ऑपरेशन करताना काही त्रास झाला नाही, एकदम व्यवस्थित झालं. वाटलं बी नाही मला. किती वेळ? फक्त 5 मिनिटं लागले फक्त. Just now we finished his BMV, and as per what he says, we hardly took 5 to 10 minutes to do his balloon mitral valvuloplasty. The procedure was very uneventful. He was not sedated throughout the procedure. He was very alert and was able to answer all my questions.
We did his 2D echocardiography, which reveals a very good opening of the mitral valve. There is no mitral regurgitation, and the result of BMV is quite successful. Yeah, thank you.